ज्या वेळेला या मंदिराचं बांधकाम चालू होतं म्हणजे 1750 ते 1770 त्याच काळामध्ये भारतातली प्रसिद्ध प्लासीची लढाई 1757 साली झाली होती. या लढाईमध्ये ईस्ट इंडिया कंपनीनं बंगालचा नवाब सिराजउद्दौला याच्यावरती आक्रमण केलं होतं. मात्र बंगालच्या नवाबाचा सेनापती मीर जाफर इंग्रजांना फितूर झाला आणि म्हणून बंगाल आणि आसामवरती ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता निर्माण झाली. इथे मध्ये आपल्याला एक शिंगी गेंडा पाहायला मिळतोय. गेंडा हे आसामचं प्रतीक आहे आणि पलीकडच्या बाजूला इंग्रजांचा जो गणवेश होता तो गणवेश धारण केलेले 3 सैनिक आणि त्यांच्या हातामध्ये ठासणीच्या बंदुका याही आपल्याला बघायला मिळत आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी गेंड्याच्या पायामध्ये साखळदंड बांधलेला आहे आणि तो इंग्रजांनी आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. याचा अर्थ असा की आता या भारतातील काही भागावरती इंग्रजांची सत्ता निर्माण झालेली आहे आणि भारत पारतंत्र्यामध्ये पडायला सुरुवात झालेली आहे. याचं हे चित्र हे प्रतीक रूपाने इथे आपल्याला पाहायला मिळतंय.